नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे. तर आता या कामिनीने खूप घाणेरडा असा प्लॅन बनवलेला असतो. तेच म्हणजे कमळीचे खोटे DNA रिपोर्ट सगळ्यांना दाखवून तिला एक्सपोज करणे. मग काय साखरपुडा सुद्धा तुटेल आणि अन्नपूर्णा तिची हक्कलपट्टी करेल. पण गौरी आणि साहेबा मात्र तसं होऊ देत नाहीत. ते एकत्र येऊन जबरदस्त असा मास्टर प्लॅन करतात आणि कामिनीला तिच्याच डावात अडकवतात. तेव्हा आता ते दोघे मिळून हे कशा पद्धतीने करणार आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की या तिघींना 100% खात्री आहे की कमळी राजांची मुलगीच नाहीये. कारण त्या दिवशी अनिकाने कमळी आणि गुरुजींचं बोलणं ऐकलेलं असतं. कामिनी म्हणत असते, अनिका तू अजिबात काळजी करू नकोस. त्यांना साखरपुड्याची जेवढी तयारी करायची आहे ना करू दे. कारण आपण ऐन साखरपुड्यात खूप मोठा धमाका करायचा आहे. त्या कमळीने तुझा आणि ऋषीचा साखरपुडा कसा मोडला होता त्याच पद्धतीने आपण कमळी आणि ऋषीचा साखरपुडा मोडायचा आहे. ती कमळी कशी भर साखरपुड्यात आली होती आणि तमाशा केला होता त्याच पद्धतीचा तमाशा आपल्याला करायचा आहे. आणि असा काही तमाशा करायचा आहे ना ज्यामुळे हा साखरपुडा तर होणारच नाही, त्या उलट पहिनी त्या कमळीचा हात धरून तिला भर मंडपातून बाहेर हकलवून लावेल. आणि त्याच वेळी आपण संधी साधायची. आपण काय म्हणायचं की साखरपुडा असा मोडला आहे हे काय बरं दिसत नाही. वहिनी तू एक काम कर, तुझ्या छोट्या नातीचं लग्न ऋषीबरोबर लावून दे. तसंही त्या दोघांचं आधी लग्न होणारच होतं ना. त्यामुळे वहिनी काय होईल माहिती आहे का, यामुळे आपलीच बदनामी टळेल. असा पण एक छोटासा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे आपण एका दगडात 2 पक्षी मारायचे. कमळीची हकालपट्टी आणि आपल्या अनिकाचं ऋषीबरोबर लग्न. आणि हे ऐकून तर अनिका इतकी खुश होते. ती बोलते, आजी तुझा हात तोडच नाही, पण आता आपण काय करायचं. तेव्हा कामिनी बोलते, कसं आहे ना, आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी आपल्याला ठोस पुरावा लागेल. आपल्याला सिद्ध करावं लागेल की कमळी ही राजांची मुलगी नाहीये. त्यासाठी आपल्याला DNA टेस्ट करावे लागतील राजन आणि कमळीचे. त्यासाठी आपल्याला राजांची नखं घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर कमळीच्या कंगव्यातले सुद्धा केस घ्यावेच लागतील. रागिनी, अनिका हे काम तुम्हा दोघींना करायचं आहे. कमळीच्या रूममध्ये जायचे आणि तिच्या कंगव्यातले केस तिला न कळता चोरून आणायची आहेत. तेव्हा रागिनी बोलते, आई अगं त्या कमळीला घराबाहेर काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. अगं स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. आणि कंगव्यातले केस आणणं हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी आणि अनिका मिळून बरोबर हे काम फत्ते करू. असं म्हणतच दोघीही मायलिकी कमळीच्या रूममध्ये जातात. तिथे कोणीच नसतं आणि बरोबर कमळीने केस विंचरलेले असतात. कोणी नसलेलं पाहून लगेच या दोघी त्या संधीचा फायदा उचलतात आणि त्या कंगव्यातून थोडेसे केस काढून घेतात. फायनली आता त्या दोघींना कमळीचे केस मिळालेले असतात. इकडे आता कामिनी ती सुद्धा राजनच्या खोलीत जाते. राजन मस्तपैकी झोपलेला असतो आणि तो झोपल्यावर कामिनी लगेच त्याचे नेल्स घेते, म्हणजे नखे घेते. आणि अशा प्रकारे हे दोन्ही सॅम्पल एका पिशवीत टाकले जातात, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. आणि दोघीही कुठे जातात, डॉक्टरांकडे. कामिनी आता डॉक्टरांना बोलते, डॉक्टर आम्हाला या 2 सॅम्पलची DNA टेस्ट करायची आहे. एक जे आहे ते नखांचं सॅम्पल आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे केसांचं सॅम्पल आहे. तुम्हाला चेक करायचं आहे आणि आम्हाला सांगायचं आहे की DNA मॅच होतोय की नाही. तेव्हा डॉक्टर बोलतात, ठीक आहे, पण या सगळ्यासाठी आम्हाला 2 ते 3 दिवस लागतात. आणि मला एक सांगा, या सॅम्पलवरती नाव कोणाचं टाकायचं. तेव्हा कामिनी बोलते, जे नखांचं सॅम्पल आहे ना त्याच्यावरती राजन असं नाव टाका आणि जे केसांचं सॅम्पल आहे त्याच्यावरती कमळी असं नाव टाका. खरं तर ही कमळी राजांची मुलगी नाहीये हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. मला 99.99% खात्री आहे ही कमळी राजांची मुलगी नाहीये. पण तरी बाय चान्स 1% जरी या दोघांचे DNA सॅम्पल मॅच झाले तर आपल्याला हे सॅम्पल्स लगेच चेंज करावे लागतील. त्यामुळे आजच्या आज टेस्ट करा. तेव्हा डॉक्टर बोलतात, नाही मॅडम आम्हाला असं करता येणार नाही. हे आमच्या मोरल्सच्या विरोधात आहे, हे आमच्या रूल्सच्या विरोधात आहे. त्यामुळे रिपोर्ट चेंज तर आम्हाला अजिबात करता येणार नाही. आणि राहिला प्रश्न आजच्या आज आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, किमान 2 दिवस लागतील. तेव्हा कामिनी बोलते, ठीक आहे, हे घ्या पैसे, आता तरी मिळतील का. आजच्या आज रिपोर्ट्स आणि पैसे दिल्यावर डॉक्टर लगेच फिरतो. तो बोलतो, ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिपोर्ट्स मिळून जातील, टेन्शन घेऊ नका. पुढे आपण पाहतो तर काय, संध्याकाळची वेळ असते. महाजनाच्या घरी अंगठी दाखवण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात सुरू असतो. इनामदारांची सगळी मंडळी सुद्धा तिथे पोचलेली असते. वातावरण अगदी आनंदाचं असतं. साहेब आता ऋषीला चिडवतो आणि बोलतो, आजी आता तुमच्या नातीला पटकन बाहेर बोलवा. आमच्या या मुलाला आता अजिबात धीर धरवत नाहीये, पटकन बोलवा. आणि साहेबाचं हे चिडवणं ऐकता सगळेच आता खळखळून हसू लागतात. तितक्यात निंगी कमळीला घेऊन बाहेर येते. कमळी इतकी सुंदर दिसत असते की काही सांगायलाच नको. ऋषी आता तिच्याकडे अक्षरशः एकटक बघतच राहतो. तारा आता कमळीला अंगठी दाखवते आणि बोलते, कमळे ही अंगठी तुला पसंत आहे ना, नाही म्हणजे आम्ही फायनल करू ना. त्यावर कमळी बोलते, चालतंय की. आणि अशा पद्धतीने ती कोणते चारेरावे घेत नाही. तेव्हा तारा बोलते, खरंच आम्ही नशीब काढलं, आम्हाला कमळी एवढी चांगली मुलगी मिळाली. तिच्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती तर मला ही डिझाईन नको, मला ती डिझाईन नको म्हणून वाद घातला असता. पण आपल्या कमळीने तसं काहीच केलं नाही.
कमळी, आय प्राऊड ऑफ यू असं म्हणत असती कमळीचं कौतुक करू लागते. तेवढंच ती साधनाला हाक मारते आणि बोलते, साधनाताई एक काम करा, तुम्ही सुद्धा आतमध्ये जा आणि सगळ्यांसाठी ज्यूस वगैरे घेऊन या. साधना मावशी आता आत जाते आणि एकदमच तिच्या कानावरती कामिनीचे शब्द पडतात. कामिनी आता रागिनीला म्हणत असते, अरे देवा, हा तर DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? कमळी हीच राजांची मुलगी आहे. नाही, असं होता कामा नाही. आपल्याला हा रिपोर्ट नेगेटिव्ह करून बरोबर साखरपुड्याच्या दिवशी बॉम्ब फोडावा लागेल. मग बघाच, वहिनी स्वतःहून त्या कमळीचा हात धरून हा साखरपुडा मोडतील आणि तिची हकलपट्टी करून माझ्या अनिकाचं लग्न ऋषीशी लावून देतील. आणि हे कोणतर साधना मावशी म्हणजे सरू पूर्णपणे बावरते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती मनातल्या मनात बोलते, नाही, हे लग्न झालंच पाहिजे. माझ्या कमळीसाठी ऋषीशिवाय दुसरा चांगला मुलगा मिळणं शक्यच नाही. आणि तसं बी ऋषी सर माझ्या कमळीवर लई प्रेम करतात. जे माझ्या कमळीच्या हक्काचं आहे ते तिला मिळायलाच हवं. पण हे समज माझ्या एकटीच्यानं जमणार नाही. या सगळ्यामध्ये मला कोणाची तरी मदत घ्यावीच लागल. कोणाची घेऊ? ऋषी बाबा? नाही, त्यांना तर हे समज मी सांगू शकत नाही. मग कोणाची? निंगी? नाही, निंगीला सांगितलं तर ती माझ्या कमळीला समज सांगून बसेल. मग कोण? हां, साहेबा सर, तेच आता माझी मदत करतील. असं म्हणतच ती साहेबाला बोलवते, घडलेला सगळा प्रकार सांगते आणि बोलते, साहेबा सर, काही एक करा, पण हा साखरपुडा मोडता कामा नये. कमळीवरती हा अन्याय होऊ देऊ नका. तेव्हा आता साहेबा आणि सरूने मिळून नक्की काय प्लॅनिंग केलं आहे हे तर आपल्याला पुढेच कळेल, कारण आपल्याला डिरेक्टली साखरपुड्याचा सीन दाखवला आहे. तर आता साखरपुड्यात आपण पाहतो तर काय, आजींच्या घरी सगळी पाहुणी मंडळी जमलेली असते. ऋषी आता कमळीची वाट बघत असतो. कमळी आता खाली येते. राजू, निंगी तिला धरून खाली घेऊन येतात. कमळीच्या तोंडावरती मात्र 12 वाजलेले असतात, कारण तिला काय ऋषीशी लग्न करायचं नसतं. पण तरीसुद्धा ती हसण्याचा, आनंदी असण्याचा आव्हानात असते. तारा बोलते, कमळी चल पटकन आता ऋषीच्या बोटामध्ये अंगठी घाल. ऋषी आता कमळीच्या बोटामध्ये अंगठी घालतो. पण कमळी आता ऋषीच्या बोटामध्ये अंगठी घालणार तेवढ्यातच हॉलमध्ये कर्कश आवाज घुमतो. कामिनी आता मोठ्याने ओरडते, थांबा, हा साखरपुडा होऊ शकत नाही. सगळेच हादरता तिच्याकडे बघू लागतात. कामिनी आता बोलते, वहिनी, तुम्ही ज्या मुलीला डोक्यावरती बसून ठेवलंय ना, ती तुमची नात नाहीच आहे मुळी. ती एक नंबरची लब्बाड आणि धोकेबाज आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, हे बघा, DNA रिपोर्ट्स. कामिनी ते रिपोर्ट्स आजींच्या हातात देते. रिपोर्ट वाचतात आजींच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जाऊन तिथे भयंकर राग आणि तिरस्काराची भावना येते. त्या रागाने थरथर कापू लागतात. कमळीकडे येतात. आजींच्या डोळ्यातून आग ओतत असते. त्या बोलतात, कमळी, मला वाटलं होतं की तू माझ्या रक्ताची आहेस. मी तुला या घराची लेक मानलं, माझ्या काळजाचा तुकडा मानून तुला प्रेम दिलं. पण तू काय केलंस? तू आमच्या भावनांचा बाजार मांडलास. एका बिनबापाच्या मुलीला मी माझ्या डोक्यावरती बसवलं आणि तू आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलंस. कमळी रडत असते, हात जोडून म्हणत असते, नाही आजी, अहो तसं काय बी नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. आजी बोलते, गप्प बस, आता एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तुझ्यासारख्या नीच मुलीला या घरात उभा राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. पैशांसाठी आणि इस्टेटीसाठी तू इतकी खालची पातळी गाठशील ना, असा विचारसुद्धा मी केला नव्हता. आत्ताच्या आत्ता चालते हो माझ्या घरातून. आणि आजींचा राग बघून आता ताराला सुद्धा जोर आलेला असतो. ती तसंही नेहमीच कमळीचा द्वेष करत असते. तिला आता ती संधीच मिळालेली असते. तारा म्हणते, मी तुम्हाला आधीपासून सांगत होते ताई, मी तुम्हाला आधीपासून सांगत होते की असल्या भिकाऱ्यांवर आणि रस्त्यावरच्या मुलीवर कधीच विश्वास ठेवू नका. पण माझं ऐकणार कोण? हिचा डोळा पहिल्यापासूनच आमच्या संपत्तीवरती होता, म्हणून तर हिने हळूच ऋषीला आपल्या जाळ्यात ओढलं. बघितलंत ना हिची हिंमत? चक्क या घराची सून व्हायची स्वप्न बघत होती ही भिकारीण. कमळी हे शब्द ऐकून पूर्णपणे कोलमडून जाते. ती जमिनीवरती बसून हमसून रडायला लागते. राजनला सुद्धा काय बोलावं ते सुचत नसतं. संपूर्ण हॉलमध्ये फक्त कमळीच्या रडण्याचा आवाज घुमत असतो. या सगळ्यामध्ये कमळीला साथ देतो तो म्हणजे ऋषी. तो आता एक पाऊल पुढे टाकतो आणि बोलतो, आई, आजी, बास करा. अहो कमळीला किती बोलणार आहात? आणि तसं पण मला रिपोर्टशी काही घेणं देणं नाही आहे. ती तुमची नात असो किंवा नसो, ती रस्त्यावरची असो किंवा अनाथ असो, याने मला काहीच फरक पडत नाही आहे. ती माझी कमळी आहे आणि मी तिच्यावर प्रेम केलं आहे आणि हा साखरपुडा तर होणारच. कमळीसोबतच होणार. तारा आता जोरातच ओरडते, ऋषी, अरे हे काय बरळतोयस तू? हा साखरपुडा होणार नाही. तेवढंच तिथे साहेबाची एंट्री होते. त्याच्याबरोबर एक डॉक्टरसुद्धा असतो. हा तोच डॉक्टर असतो ज्याने DNA रिपोर्ट्स केलेले असतात. कामिनी बोलते, डॉक्टर तुम्ही इथे? साहेबा, हे सगळं काय चाललंय? तेव्हा साहेबा बोलतो, कामिनी मॅडम, आता तुमचा खेळ खल्लास झालाय. डॉक्टर साहेब, जे काय खरं असेल ना ते बोला. तुम्हाला इथे घाबरण्याची काही गरज नाही आहे. आणि मग काय? डॉक्टर आता पोपटासारखं बोलायला सुरुवात करतो. तो बोलतो, इनामदार मॅडम, कामिनी मॅडमच्या हातातले रिपोर्ट 100% खोटे आहेत. त्यांनी मला पैशांचं आमिष दाखवून हे खोटे रिपोर्ट्स बनवायला लावले होते. खरे DNA रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत.
आणि खऱ्या रिपोर्ट्सानुसार राजन सर आणि कमळी हेच खरे बापलेक आहेत. कमळी ही अन्नपूर्णा मॅडम यांची खरी नात आहे, रक्ताची नात आहे. आणि हे ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरलेली असते. आजी आणि तारा यांना स्वतःच्या बोलण्याचा भयंकर पश्चाताप होतो. आजीला तर स्वतःचा इतका राग येत असतो की बासच. त्या आता कमळीची माफी मागतात आणि थेट कामिनीकडे जात बोलतात. तुझ्यासारख्या सापाला मी माझ्या घरात आश्रय दिला. माझ्या घरात राहून तू माझ्याच नातीला घराबाहेर काढण्याचा कट रचलास. तुझी जागा आता या घरात नाही आहे तर जेलमध्ये आहे. इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता हिला पकडा, अरेस्ट करा. आणि मग काय, पोलीस सर्वांसमोर कामिनीला फरफटत तिकडून घेऊन जातात. आणि अशा प्रकारे साहेबामुळे एक मोठा अनर्थ तर टळलेला असतो. पण सरू ही गौरी आहे हे सत्य समोर येईल का साखरपुड्यामध्ये, हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल.